गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरती ब्लॉगर्स मध्ये. तर आज आहे इंडिपेंडन्स डे. तर माझ्या सर्व भारतीय बांधवांना इंडिपेंडन्स डे हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण कॉलेजला चाललोय, बघूया कॉलेजमध्ये काय आज इंडिपेंडन्स डे. तर मित्रांनो आपण आलो आपल्या स्टॉपवर. तुम्ही बघू शकता आपला मित्र समोर बाहेर. तर अजून तर काय बस नाही आली. बहुत बढ़िया मुन्ना. तर आता आपण आलोय स्टॉपवर. तर आता बस येईल. आता बस तर अजून यायला वेळ. आता वाजले 6. ते मॉर्निंगचं व्ह्यू. तर मित्रांनो अजून तर काही बस आली नाही. आता वाजले 6:25. आम्ही दोघं पण आता बसचीच वेट करत बसलोय. भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार. इकडे आपला मित्र आता. तर मित्रांनो आपली बस आली आहे. करेक्ट 6:30 वाजले. आता गाडी पण आली. तर आता आपण आलोय बसमध्ये. सगळी बस की कमी आज. कोई चॉकलेट आहे. आपलं हे कॉलेज आहे. आता आपण एंटर करतोय कॉलेजमध्ये. चला अशोक पॉलिटेक्निक अशोकनगर. चलो. तर आता आपण एंटर केलं आता कॉलेजमध्ये. आपलं असं कॉलेज कॅम्पस वगैरे सर्व काही. तिकडं बॉईज हॉस्टेल, इकडं आपले मेजर. इकडं चल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा
व्हायचंय. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आपल्या जागेवर बसायचंय. सर्व विभाग प्रमुख त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. मी शिंदे सरांना विनंती करतो. पुरस्कार दैनिक सार्वमत मध्ये रमजान लेखनाचे गेले 27 वर्षापासून ते सलग काम करत आहेत. तसेच राज्यातील विविध वर्तमानपत्रातून विविध विषयावर साहित्य लेखनाचेही सरांचे काम चालू आहे. कोरोना काळामध्ये ही विशेष लक्ष देण्याची गोष्ट आहे. बघा, कोरोना काळामध्ये शिक्षक बँकेच्या म्हणजे ते सर्व हिंदू असो किंवा मुस्लिम असो, शीख असो किंवा पारसी असो, या सर्व लोकांशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. आणि त्यांचा जो मानवता हा धर्म त्यांनी पाळलेला आहे. तर मी त्यांनी जे आपल्या मुलांसाठी केळीचं नियोजन केलेलं आहे, तर मी दोन्ही कॉलेजच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपणा सर्वांना माहिती आहे की आज 78वा स्वातंत्र्य दिन आहे. आणि या स्वातंत्र्य दिनासाठी म्हणजे मी आता माझं 5वं वर्ष या कॉलेजमध्ये चालू आहे. पहिल्यांदाच आपण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बोलवलेलं आहे आणि बहुसंख्येने आपण उपस्थित झाला, त्याबद्दल मी दोन्ही कॉलेजच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी अशोक पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य अरुण कडू सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रसाद कोटे सर, पॉलिटेक्निक कॉलेजचे सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच फार्मसी कॉलेजचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी. कर्मभूमी आमची महावंदने अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आमुचा आहे बाला ही आमची आहे बोली, अस्मानी झळके नवे पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदने अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा ही श्री महाराष्ट्र देशा. भीमावर्धा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्याची आणि संतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देव देशान धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगाची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदने अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदने अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. A very warm welcome to each and everyone present over here, especially all the dignitaries sitting on the desk, all my fellow teachers and my fellow friends. I, Ms. Qureshi Samia Sadiq, standing before you to honor the remarkable journey that has brought us together to celebrate this moment, that is 15th of August, India's Independence Day. August 15, 1947 marks a pivotal point in our history when our nation emerged from colonial rule into the self-determination and sovereignty nation. Today, as we mark 78th Independence Day of our country, संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर मंजुश्रीताई मुरकुटे पुढील कार्यक्रमाला त्या गेलेल्या आहेत. या कॉलेजचे प्राचार्य, आमचे मित्र, प्रिन्सिपल अंजाबापू शिंदे सर, या ठिकाणी उपस्थित सर्वच विभागाचे प्रमुख, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांना आपल्या देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अल्लामा इक्बाल हे खूप मोठे कवी होऊन गेले आणि त्यांचं ते खूप मशहूर गीत आपल्याला माहिती आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, वो गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. गेल्या 78 वर्षामध्ये सर या देशाला खूप प्रगती केली.
कधी काळी इथं टाचणी सुद्धा इंग्लंडहून येत होती इंग्रजांच्या काळात. आज आपण चंद्रावर गेलोय, चंद्रयान आपण पाठवलं, क्षेत्रात प्रगती केली आपण. आणि ही प्रगती करीत असताना काही क्षेत्रात खूप अधोगती सुद्धा झाली. मोबाईलचा वापर आपण करतोय, सगळेच जण वापरतात. म्हणजे आता तर अवस्था अशी आहे की मोबाईल नसलं तर बाळ घरात मूल जेवत नाही, त्याला समोर द्यावा लागतो तेव्हा तो खातो. तर याचा वापर आपण कसा करू त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचा चांगला वापर केला तर खूप शिकायला मिळते. कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन झालं, काही मुलं शिकली, काही नको ते शिकली, काही किंमत आहे त्याची. आता याचा वापर आपण कसा करतो याच्यावर. क्षेत्रामध्ये काम देत असताना त्याचीच एक छोटीशी पायरी आपली संस्था या ठिकाणी काम करते. या तालुक्याचे माजी आमदार लोकनेते भानुदासजी मुळकोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अशोक सहकारी साखर कारखाना हा गेली 40-45 वर्ष अखंडपणे चालू आहे. त्याचं जे मॅनेजमेंट त्यांनी केलंय, एखादी संस्था त्यातल्या सहकार म्हणजे सहकार असंही म्हटलं जातं. पण जिथं मनमानी झाली त्या संस्था संपल्या. मुळकोटे साहेबांनी एक शिस्त त्या संस्थेला घालून दिली आणि म्हणून गेली 40-45 वर्ष हा कारखाना चालू आहे. तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला वाटतं इतर संस्था कोणाच्या ताब्यात जाऊ द्या, पण या तालुक्यात स्पर्धेत भविष्यात तेच राहणार आहे, बाकीचं नाही राहणार कोणी. हा जो दर्जा टिकवण्याचे काम या ठिकाणी सन्माननीय शिंदे सर त्यांचे सर्व सहकारी करतायत, त्या सर्वांना एक चांगलं विद्यार्थी म्हणून आपण साथ द्यायची. बोलण्यासारखं खूप आहे, आज बोलायची वेळ नाहीये. पुन्हा कधीतरी निश्चितपणे मला तुमच्याशी संवाद करायला आवडेल. आज फक्त एकच सांगतो, प्रत्येकाला मोबाईल दिलेला आहे, येण्या जाण्यासाठी गाडीची सोय आहे, बसची सोय असेल, तुमची फी भरली जाते. ती फी भरताना त्या आपल्या माता पित्यांना काय कष्ट पडतात त्यांनाच माहिती आहे. आणि आपलं जे वय आहे, प्रत्येक वयाचे कार्य ठरलेली आहे. मुलांचं काम आहे शिक्षण घेणे, तेच काम आपण केलं पाहिजे. मोठ्यांचं काम आहे कुटुंबाचं पालन पोषण करणे, ते काम मोठ्यांनी केलं पाहिजे. ज्याला त्यांना ज्याचं त्याचं काम केलं तर सगळं सुरळीत चालते. आणि विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी, तुम्ही चांगलं शिक्षण घ्या. मोबाईलमध्ये आता जेवढं तुमच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम तो सगळा मोबाईलमध्ये उपलब्ध आहे आपल्याला, त्याचा अभ्यास करा. बाकीच्या गोष्टी कमी पहा, रील्सकडे जास्त लक्ष देऊ नका, फेसबुक इंस्टाग्रामकडे दुर्लक्ष करा, तरच तुमची प्रगती होणार आहे. एकदा जर का नापास झाला ना पहिल्या वर्षी, ते पुढे चालत नाही, असं माझा जनरल अनुभव आहे. त्यासाठी पहिल्या वर्षी जर सवय लागली अभ्यासाची, पुढचे 2-3 वर्ष चांगल्या प्रकारे जातात. जेवढं चांगलं तुमचं रेप्युटेशन राहील, जेवढा चांगला रिझल्ट राहील, तेवढे प्रगतीची दारं तुम्हाला भविष्यामध्ये उघडे होतील. चांगल्या कंपन्या तुम्हाला मिळतील, चांगली नोकरी तुम्हाला मिळेल, नोकरी चांगली मिळेल तर छोकरी चांगली मिळेल, कुटुंब चांगलं चालेल, सगळ्याच गोष्टी पुढे आहेत. आणि म्हणून या मोबाईलचा वापर चांगल्यासाठी करा. या कॉलेजचं जे नाव आहे ते उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी जर जेवढे आपण कष्ट घ्याल, कारण एका मुलाचं यश हे नुसतं मुलाचं यश नसतं, ते संपूर्ण कुटुंबाचं, त्या संपूर्ण शैक्षणिक संस्थेचं, त्या गुरुजनांचं, सर्वांचं यश असतं. आणि म्हणून चांगल्या कार्यासाठी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.